तिकडच्या साईडला गेले दार आहे का बघायला. चिक्के त्याला काय फिरायला मजा येते बघायची. इंजेक्शनला नेलेलं बरोबर लक्षात ठेवलंय. इंजेक्शन लाव गाडीत नाही नेलेलं. आता तिथंच थांबलं येणार झालं. त्याला गाडीतून फिरायचं आहे काय? फिरायचं निघूया काय न्यायची संध्याकाळी कुठेतरी. निवे येतेस काय? सॉरी नाही कसं आली जेवण करूच. चल जाऊ का? जावा जावा. मासाहेब पेपर घेऊन गेलेत वाचायला. आई म्हणणार का काय उठलं की चालूच आपल्या फॅमिलीवर शेअर करायला लागतंय ना. बाबा येणं झालाय. चला भैया शेट भैयांना आलेला आहे ताप. भैया शेट आज येणार नाहीत. फोन आलेला की ताप आलेला आहे. आलेला म्हणजे मीच लावलेला फोन. कासेगावचं मैदान बघितल्यामुळं भैयासने आलाय ताप. त्याला राग आला आपला एक सेकंड नंदी नव्हता मग ताप आला. म्हणजे आता खरं खरं सांगूया तर मी म्हणत होतं ब्रह्माला नेऊया काय इथलं इथे. तर भैया म्हणलं कशाला जर चांगला पहिराच नाही तर उगाच न्या आणि म्हणजे या असं काय नको. आणि काल बघितलं आपण सगळी एकापेक्षा एक. कोणच कमी नव्हतं. कोणी कुणाला कमी समजायचं नाही. आणि आपण आपल्याला म्हणजे कसं असते आपल्याला समजलं पाहिजे की नक्की आपण कुठं आहे. बरोबर आहे की नाही. होय हमपणा या क्षेत्रात हमपणा चालत आपली फॅमिली काय ग आपली फॅमिली. हा आपलं म्हणजे आपला म्हणजे फॅमिलीचा पण एक पण नंदी तिथं नव्हता. पण सासरचा काही खरंच मी पण बघितलं तिथं. जरा म्हटलं मोबाईल द्या बघावं. बघितलं सासर बाजी रायबा ब्रह्मा. कुठल्या तरी दादांनी स्क्रीनशॉट मारून हा स्टोरी ठेवलं. तुम्ही बघितलेलं नाही ना? नाही काल वेळ ना मी ठेवलं त्यांची स्टोरी मेन्शन केलेस काय? हो. आणि इतकं भारी वाटतं माहिती आहे का असं बघितल्यावर. आणि खरं सांगतो पण म्हणजे आपल्या फॅमिलीला कधी कधी असं म्हणजे आर्थिक अडचण पण येत्या टंचाई पण होत्या. फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे ती प्रेम नंदींच्या वरचं. जरी आता इथं कुणी ऑफ कॅमेरा काय पण सांगितलं तरी पण नाही आपली फॅमिली जी बोलते ती एक ना एकदा सत्यात उतरणार आहे. ह्या आशेवर आम्ही ही सगळी पावलं उचलत निघालोय. आर्थिक टंचाई तर म्हणजे भासायला लागल्याच. कारण कसं झालंय आपल्याला काय म्हणतात ते भाजीचा खर्च थोडासा जास्तच वाढायला लागलाय खर्च. आता भाजी आहे आपला रायबा आहे ब्रह्मा. आता ज्यांची नंदी आहे त्याच माहिती आहे किती खर्च असतो. रायबा आणि एकाच असतं तर ठीक होतं आम्ही काही पण असं म्हणजे दोघांचं. पण आता 4 झालेत. आता अचानकच ब्रह्माच्या कानाला पाहायला लागलं ते जाणे खर्च ते आपल्या भाजी शेटने केली करा. हा मग तेच सांगतो तुम्हाला. नंतर आता परवा बाबरे आजारी पडला त्याला गेले जवळजवळ 3-3.5 असं सगळं खर्च. नशीब ते आपण खाद्य तयार करतोय खाद्यात भागतोय नाही तर लय बेकार कंडिशन. मग वाईस खाद्य लागलं नसतं. हो खाद्य तर लागलंच असतं. आणि खाद्याचे पैसे म्हणजे घरात वाचतात. आणि रिझल्ट असा आहे की आता मागणी भरपूर वाढायला लागल्या. पण खाद्य तयार करायला पण तेवढाच खर्च आहे. सगळा खर्च हे काय विषय. आणि मैदानात गेले की पण आपण कधी वेगळं शेअर करायचं मैदानाच्या खर्चात. होय आणि कमेंट येते ते काय तुमच्या वस्तू आहेत त्या तुम्ही पळवत का नाही मैदानात. आता वस्तू आपल्या कुठल्या आत्ताच्या ब्रह्मा आणि बाबऱ्या हे 2 आहेत. आता बाबऱ्याच काय झालंय थोडंसं पाय दुखल्यामुळे आपण विश्रांतीवर ठेवलंय. म्हणजे जेवढी विश्रांती होईल तेवढा झटपट कव्हर होईल. आणि रायबाचा विषय म्हणशीला तर रायबाला आम्ही फक्त आदतमध्ये भ्या मोडणार आहे. त्याचं मैदानात नेणार इकडे तिकडं. रायबाचं खरं रुटीन चालू होईल दुसऱ्यातच. कारण की आम्ही आणि भरपूर जणांना वाटतंय की रायबा म्हणजे शांत आहे करंट नाही. पण त्याच्यात काय आहे काय नाही ते आम्हाला माहित आहे. ऑफ कॅमेरा आम्हाला सगळं माहिती आहे. तो काय खरं माहिती आहे का त्याचा जीव आहे. खरं एक त्याचं म्हणजे आपल्याला स्पष्ट करायचं रायबाविषयी की रायबा हा दुसऱ्यातच काय असेल ते म्हणजे खरं. आता फक्त आम्ही काय करणार आदरमध्ये त्याचं मैदानात नेणार भ्या मोडणार वगैरे. मनाचं आपल्या मनाच्या खुशीसाठी त्याचा हाल करणार नाही आम्ही. आणि शेंडफळ आहे शेंडफळाचं नेहमी लाड होते झालंय. सगळे मोठे आहेत तिघं आणि हो बारका आहे. आता आपला बाबऱ्या पण त्यात काय झालं काय भरपूर कमेंट की दादा बाबऱ्याला जास्त त्रास देऊ नका पळायच्या वेळेला रिवर्स येईल. बरोबर आहे. तो पण अजून आदतच आहे. तर त्याला पण ते आदत आहे. त्याचा विषय कसा झाला आपण घेतला आहे त्यामुळे वाटतं तो मोठा आहे. आणि रायबा कसा आहे जलावल्यापासून आपल्या नजरेसमोर म्हणून आपल्याला वाटतंय की तो बारका आहे असा विषय आहे. तर आज त्याचा पण विचार केला पाहिजे. ब्रह्माला तर भरपूर पैरायला लागलेत. आपण आता छान असा पैरा बघू आणि नक्कीच एक हाय डोक्यात आपल्या जिथं कटनाचं रान आहे. कटनाचं म्हणजे आता आपल्या फॅमिलीमध्ये असेल कठीण फाट्या म्हणजे घाटा टाईपचं असं घाटावरचं तिथं ब्रह्मा आणि बाबऱ्या काढायचं आहे. हो एक मैदान
कारण की स्पीड जास्त लागेल त्यांचं, कारण की दोन्ही पण कटनावली जाईल. त्यासनी बऱ्या कावाई देतो काढून, मला जाऊन आवरायचं. हा मग ती करूया. आणि हेच, आणि हा आणि कमेंट काय तर आलेली की भाजी का काढत नाही सा तुम्ही, म्हणजे तुमची चार बघत नाही. तुमची 4 नंदी आहे ती, तुम्ही का काढत नाही मैदानात, नुसतं बांधून ठेवताय. कारण जी पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्यासाठी सगळ्या स्टोरी, म्हणजे सगळी स्टोरी माहिती आहे नक्की काय यांचा प्रॉब्लेम आहे. बाजीची माहिती आहे, ब्रह्माची माहिती आहे. आता ब्रह्माला काय ठेवलं, कारण ब्रह्माच्या कालच्या वेळेस बघितलं असेल तर तिथं बरोबर त्याच्या घोट्याला लागले म्हणजे लंगडत वगैरे काय नाही. तर आपल्याला आपल्या मनाच्या ह्याच्यासाठी, खुशीसाठी, आपल्याला पाहिजे होतं. आपली मनाची शांतीसाठी त्या मुख्य जनावरांच कशाला हल्ला व्हायचं. हाय 50 असलं तरी त्यांची त्यांची काळजी असेल ती बर ह्याच्यावर. आणि अजून एक मला सांगायचंय तुम्हाला, आता मागच्या वेळेस आपल्या बाबराचं पोट बिघडलेलं बरोबर, होय आणि थोडंसं पाहायला मिळत होतं, पण हा बाबा 2 इंजेक्शन दिली, हा वाटतंय बरं चला पळवा. तर आता ही करायचं नाही. आता जेव्हा फ्रेश एकदम वाटतील तेव्हा बाहेर काढायचं. काढायचं असं नाही की बाबा मैदान आहे चांगलं, प्रत्येक मैदान चांगलंच असतं. सगळीच मैदान चांगली असते ती, सगळीच नंदी तिथं कुठल्या इथून येते ते आपला आज गुलाल व्हावा, आपण पण त्याच आशेने जातो. सगळीजण म्हणजे कोण पण जाऊ दे, प्रत्येकाला वाटतं की आज आपण गुलाल घ्यायचा. म्हणजे हा जो खेळ आहे ते कशासाठी, गुलालासाठीच. होय आता काय कालच्या शंभूची बाईक चर्चा झाली. मागल्या वर्षी त्यांनी 1 नंबर फ्लॅट घेतलेला, चिमण्या तो ह्यांचाच आहे संभाजीनगर. मुलाखत बघितली का तुम्ही? नाही. अहो कसली बैलांची काळजी घेतात ती, बैलांच्या जवळ झोपते दररोज बैलांच्या बरे एकरूप होते, बैलांनी खवा घालते. तिकडे जातात खानात असला. एका बैलाला 5 लिटर दूध असतं, त्या चिमण्याला 5 लिटर दूध आहे. आपल्या इकडे दूध पचत नाही सोडा, त्यांनी क्रॉस मध्ये गिरगाई घेते. म्हणजे त्यांची काळजी बघितल्यावर कळतंय की आपली फॅमिलीची म्हणते ना तुम्ही काळजी घेताय, आपण अजून लईच खाली आपली काळजी आपण घेतो काळजी करा. आपल्या इकडे जास्त पद्धत नाही का दूध नुसतं का नाही, स्वीटी जवळच जाऊन हो. काय झाले चिक्या सोड. आणि स्वीटी माझ्या पाया मागायला पाहिला इथे. स्वीटीला तर कळत नाही त्याला खावायला. चिट्टी कळणार की जरा मोठा होती चिक्या अजून खेळतोय तेच की. हा परत चिट्टी कावणार की त्याला. अशा पद्धतीने हे सगळं शेअर करायचं नाही, ती पण शेअर करायचं होतं. आणि हेच की जर आपला भाजी सगळा पडत असतं तर आम्ही, मला वाटते आठवड्याला आणि किस्ती मैदान झाली जवळपास. हाय भाजी लागेल सुराला, आजचा उद्या लागला. खरं सांगतो भाजीवर आपल्या फॅमिलीचं इतकं प्रेम आहे, बघायची इतकी का नाही काय ती भाजीबद्दल बोलते ती, खरंच म्हणते ती. हे जर पळाला तर काय आता आपण बघून घ्या तुम्ही, बघून घ्या ही पण म्हणते काहीतरी जरा बघून घ्या तुम्ही, एवढं प्रयत्न करताय. सांगा कुणाला कुठं बघायचं माहित असलं सगळं करायचं आपण भाजी. एक विषय म्हणजे आता कालचं शंभू आहे ना, हा त्याच्या पण आयुष्यात ही येऊन गेले तर म्हणजे मागच्या काही ते बोलले ते अगं त्याच लागल्याशिवाय माणूस सुधारत नाही. काय झालं त्याला ते बाहेरनं मी तेवढीच बाहेर बघितलेली, म्हणजे तुमचा नंदी बाहेरनं पळत नाही असं तसं, त्यामुळे पैरवीत नव्हतं. हा नाही, आणि आजारी पण होता काहीतरी, आजारी पण होतं. आणि माझ्या वर्षी त्यांनीच फ्लॅटचं बक्षीस 1 नंबर केलेला, ह्या वर्षी पण त्यांनीच. एवढं फ्लॅटचं बक्षीस घेऊन त्याची पैर नव्हतं. आणि एक शेअर करे का, काल आम्ही काय करत होतो मैदानात, काय मला माहिती नाही. तुला फोन केला नव्हता. हा एक नंदी बघितला, एक नंदी बघितल्याला आम्ही, तर त्यासनी पण द्यायचं आहे. का एवढा पळतोय तर परिस्थिती, आर्थिक परिस्थिती नाही असलं नंतर देत नाही ती, तर ते आटोक्यात नाही आपल्या. असं ते त्यांना पण फायदा झाला पाहिजे एवढं पळणारा नंदीपासून, बरोबर आहे ना. हो त्यांचं थाडकीपाड असतं, म्हणजे ते मालकानं मला एक स्वभाव आवडला, थाडकीपाड स्पष्ट, लय लांबड लावायची नाही. माझं पण तीच मत असतं, स्पष्ट बोलून रिकाम व्हायचं. काय उगाच तासभर तिथं चर्चा करत बसून परत शेवट काय ते नाहीच येणार शब्द, तसं नाही ते म्हणले. आपलं स्पष्ट तसंच पाहिजे, चालतंय जावा वेळ झालाय. मग हे एक होता विषय. ब्रह्मान बाबऱ्या लवकरच मैदानात दिसतील. रायबा शेट पण आता काशीगाव एक बहुतेक मैदान पडणार आहे जवळ, रायबाला पण काढणार आहे. रायबाला काढणार म्हणजे भ्या मोडायसाठी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मान बाबऱ्या बघ की. मग हे असं हां ब्रह्माचं एक वैशिष्ट्य सांगू का तुला. ब्रह्मा काय शिकवते बारक्या वासराची, उडी खालची उडी, कारण ब्रह्माला खालचा तळलोय जोरात आहे.
आणि खालनं तळ पाहिजेच. ब्रह्माचं तळ आता आपल्या फॅमिलीला माहीत असेल. असं नुसती सुट्टी झाली 2 पाय असं वर करून. होय मग ती कधी तर शेअर करा की मी नाही बघितली पाहिजे. चालते जावा वेळ झाला लय वेळ झाला. लय वेळ झाला. हे इकडं काय ह्यांची आणि मस्ती चालू भैया शेत नाहीत. आहे तुम्हाला. आज म्हणलं करावं. तर आज आहे सोमवार. आवडते माझा आवडता. सोमवारच्या आमच्याकडे केस कापत नाहीत पहिल्यापासून. का सगळीकडेच कापत नाहीत ग. चला तर आता आलेलो आहे शेडमध्ये आणि इथली अवस्था सगळी बघू शकता आता. बापरे बापरे ही सायकल लय फ्रेश झाली. त्यात लवकरच मैदानात दिसतील. फक्त ह्या साहेबांच्यासाठी कटनाचं रान बघायचं आपल्याला. जिथं कटनाचं रान असेल म्हणजे फाटी तिथे त्या साहेबांनी काढणार आहे आम्ही. कारण की गाडी जोरात पळेल ह्या दोघांची. आणि इकडं आपल्या शेडची आन बान शान कशी बसल्या बाहेर बघा. ए बाजे काय रे नुसता कावरा बावराव. बर घेतो आवरून. वेळ झालाय. राकेशला म्हणजे माझा मित्र आहे राकेश, त्याला फोन केलेला. गप गप सर माय काय त्याला फोन केलेला ये म्हणून मदतीला जरा येतो म्हटलाय. आणि हे आपलं तिरकुट हे कायम मॅडमवरच असते त्या गव्हाणीत. हे तिरकुट ह्या तिरकुटचा आधी इथलं गावरून घेतो सगळं. तर ही दूध आहे आपल्या 2 शेळ्यांच्या बारक्या बारकी 2 पिल्ली त्यासने दूध जरा कमी पडतंय म्हणून ही दूध त्यासने पाचतोय. बारकी कोकरा त्यासनी आणि थोडं दूध असतं. ही एक लहान बाळ आहे काशीगाव त्यासनी थोडं दूध लागतं देशी गाईचं. ते येऊन दररोज घेऊन जाते जुनी आपल्या शेळ्यासनी ते दूध. चला घेतो आवरून आता राहिलेलं. हा हा शिस्ते आधी तो एक 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 आणि त्या हिचं पण दूध असते. हिचं ही पण पाजायचं कधी कमी पडते दूध म्हणून ही अर्धी बाटली पाजायला लागते. असं
हे बघ स्पीड बस इकडं आता तू हे असं दूध पाजायला लागते कारण की असं दूध कमी पडते ओके आणि राधाला पण असते दूध तर त्यांच्यासाठी थोडं काढायला लागते राधाला पण भरपूर दूध होते आणि हे शेळीचं पण दूध असते शेळी कशी पाळवली राधाची आहे ना घोळा उठू ना लय दहा पडते सर इकडे सर एक हे काय राय पाहिजे निवांत खाते ते झाले 2 आधी आम्ही ठेवतो खाद्य ह्याच मी तिघेच मग ठेवतो राय बाबा ब्रह्मा बाजी यांना राधाला काही ठेवत नाही कारण राधा अजून लहान आहे अजून दूध पित्या आता हे आवरून घेतो सगळं ते बापाशे अजिबात उष्ट पाणी पेत नाही आता बघा चांगला प्याला असं प्रमाणात काम उष्ट पाणी अजिबात पेत नाही रायफल जरा थोडं घातले प्याला नाही पाणी तर आम्ही म्हणत होतो ब्रह्मा लय आगाव आहे लय अग्रेसिव्ह आहे तर त्याच्या वरचा घेऊन निघाला ह्यो काय काळा ब्लॅक टायगर तार कांगाव येतोय आणि इकडे काय नाग लागला फुसफुस आहे आता बघा अय बाबा कोयता इकडे घेतो एकच शेट राहिले तेवढं खाद्याचं यासने खाद्य ठेवतो आज बाहेर नाही भाजी असता चांगला तर काय तर झालं असतं काशी होत या शेटचं झालं खाद्य खाऊन आता पाणी दाखवतो यासनी राधा सर इकडे सर चल बाहेर खातेस चल चल तर शाळेसने बांधली आता बघा ही कडवाळ म्हणजे वैरणीच आहे शाळू दिसते तरी वैरणीच आहे कडवाळ ही आणि गव्हात बांधले त्या मॅडसने कवळं गव्हात टाकले त्या तिघासनी कुट्टा करायचा पण बाहेर बाजीला बरं राधाला शासनी पण कुट्टा करून टाकायचा चला आता वैरण आणतो लागेल सुराला तर वैरण घेऊन आलोय आणि ती बंद करते थांब लाईट गेल्या देतो चालू करून आणि वैरण घेऊन आलो बघा एवढी इथली आपली वैरण आली ती आता उपयोगाला यायला लागल्या मित्र असावे तर असे राकेश काय झाला विषय बाई आजारी राकेशला फोन केला राकेश म्हटलं हे जरा मदतीला राकेश आली राकेश काय बोलायचं का 2 शब्द काय असं बोलायचं आपली आता आजार आहे म्हटलं चला जाऊया होय अशी मदतीला पोरं येते ती त्यामुळे बाहेर ताप आला तर बरं वाटतं तुम्ही असं मदतीला येताय त्यामुळे आणि नुसता वाटतो आपला राकेश काय वाटतं तुला राकेश पण अनुभवी माणूस आहे आपल्याला काय एवढा अनुभव आहे नंदीच्या विषयी आपली नंदी काय बसणार की नंबर आता सुरुवात आहे तर मधली टाक नको काय फक्त आपल्याला आता एक अनुभव यायला लागला लय अनुभव यायला लागली का आणि अनुभव म्हणजे भाजी द्यायला लागला आपल्याला अनुभव
भाजी जर आता सारखा अंगावर जिथे होय आता अंग आला नाही तुझ्या नागाकडे आपला आवाज काढतोय पुस्कार ते नसता पुस्कार तुझ्या डेर काय गाव पाडायचा रे पुस्कार काय ह्याच्यामध्ये आला लय दिवस आला का पुस्कार तू त्या डेर काही पुटणं झाल्या बाहेर कुठली तर काय एक नंबरच चालते आता राकेशला लागले ताण मोटर घेतो चालू करून आणि राकेश घेऊन आला वैरण खालना प्रति घास आणि मी आणली ती पडवा का कडवाळ कडवाळ घेतो आता कुट्टा करून 2 टायमाचा सकाळ संध्याकाळ म्हणजे आपलं सुट्टीवर आहे बाहेर सुट्टी वाज जाऊ त्याला दवाखान्यात येऊ दे बाबा जाऊ 4 दिवस झाले शिंपूड ओढते त्याला सांगते आता दवाखान्यात नाही त्याला टाकतोय रायबाजी आहे कशी निराग बघते वैरण टाकताय का नाही ती त्याने बुरकी बघायला पाहिजे पाईप काढली पाहिजे तेव्हा आहे का गेला मग तिकडं चालू तिकडं होत आहे हातपाय मग ते हे पाणी प्यायला मला अजून पाईप काढायचे हे कर की मग टाकायचं एक बारडी त्या राधाला ठेव तिकडं चालू करतो बादली कुठे ह्यो हाल तिथं आहे कुलीत वाढ ह्यो हाल चालू कर ह्यो हा चालू कर ते आणि तिकडचा पण हॉल चालू नसला तर चालू करू का चालू मोटर हा भाजी पण पेते का बघ बरं मी ठेवतो भाजी पुढं आपण नाही जात मोटर झालेली आहे चालू त्या उसातला पाला घेतला काढून आपण आता आणि पाईपा काढलेले वर आता ते पाईपा पाल्यावर घ्यायचे ते डबल कुट्टा मिशन केलं चालू ही एक वैरण परत 3 प्रकारची वैरण आहे ही हत्ती घास आणि वाळलेलं वाढ हिता आहे तिकडं आणि हे पलीकडं असे 3 प्रकारची वैरण टाकणार आहे वाळलं वल्लं मिक्स त्याला आता घेतो कुट्टा करून तर सगळ्यासनी कुट्टा टाकून झाला आता आणि ह्याचनी पण वैरण बांधून झाली संध्याकाळचा कुट्टा लागलाच करून ठेवला आहे संध्याकाळी कुट्टा घालायला ह्यासनी पण टाकला आहे बाहेर भाजीला पण टाकला आहे बाहेर गेलो भाजी शेअर करतो मी इकडं कडी घालतो बाहेर येतो राग होते त्या वैरणीची आणि खरं सांगतो जोपर्यंत रायबा जन्माला आला नाही तोपर्यंत मी कधीच येत नव्हतो वस्ती शेडत कधीतरी चुकवून यायचं त्या शेडत जसा रायबा शेड जन्माला आला तसा मला वाटतं हे किती दिवस असं गेले नाही की मी शेडत आले सत्य आहे पाल कुचकचली आणि असा नाद लागला आता ही सगळी मंडळी ही यांची पोटं भरल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही असा नाद लागला आपल्याला हे सगळं झालंय रायबा शेडमुळे आपल्या गोमातीवर पण भरपूर जीव बसला आता एक होती पहिली एकच रायबाजी आहे रायबा आल्यापासून 3 झालेत 1 2 3 आणि तिने पण आता गाव आहेत तिने काय होते काय माहीत तिला आता 6वा महिना चालू आहे रायबाजी यायला काय माहीत नाही करत पलीकडचे नाही राधाजी आहे तिला 5वा महिना चालू आहे असं आहे आणि इकडे एक राधा म्हणजे किती बघा ही 3 आणि ही एक राधा स्पेशल जागा हिला ले मार्के ही सगळं शक्य झाले आपल्या ह्यांच्यामुळं हे रायबा बघणं आपण झालं बरं चला आता कडी घालून घेतो इथं नाना इथे दुपारी भाजी शेटकडं जायचं आहे अजून भाजी शेटचं आवरलंय सगळं चला लय तावायला लागले आणि बेकार तावायला लागले शे बघा राधाला वैरण टाकल्या गप्पा आणि इकडे भाजी काल धुतलंय साहेबाचे आता इकडचं गेट लावायचं तिकडं दरवाजा लावून आलोय साहेबांनी शिकल्या वाटतं आणि ह्याचं काय कळलं नाही ह्याला काय केलेलं नाही तर माझ्या अंगावर या गबास नाही वैरण मात्र करते गावात तेवढी घेतो बांधून लवकरात कोण कोणाचा आला मागणं गेलं तरी अंगावर बघा आला हाय कर बाबरे काय केलं रे तुला मी
आता संध्याकाळी काढायचं असं साईडला लावून ठेवतो. जरा विटा विटा लावून मारच खाशील. काय आहे रे तुझ्या सर इकडे खा की गारवाली बस. वैरण खाली पाडली. दा बरं मान महिनाभर थांबायचं का आला का मग ती रोजचं पण डॉक्टर आला आले बघ तिथं जात नाही दुसरे वशिंडाच्या मागं लावू बरं. पण विषय काय हा तसं तसं चोळकी पाहिजे का नाही आला का नाही मार आता तसा चोळ चोळ हळूहळू ते जा की मान जवळ. नाही हात लावून दे नाही मान. आईच्या नाव बाजूला काय झाले काय माहित नाही. हा आता तिथे घे बरं हळूच हात. तुझा फोन साधा सगळ्याच वाटा तेवढ्यासाठी मग म्हणलं 50 काढून तुला पुसतोय अरे पुस्तक काय सगळा चोरून झाला त्याला. तोंड बिंड सगळं चोरून झाले ते. शिंग लागेल तोंडावर लक्ष. वर 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 हां वर रे. लसतंय रे ते कुठतरी. हां हां तिथं मान वर नाही रे चमकलंय कुठतरी त्याला. ती शिंगला आपल्याला वशिंडाच्या पुढे कोपऱ्यात तेवढाच गोल भाग दोन्ही साईड. हां इकडं हां त्यो पलीकडे. हा लाव बरं हात मानाला हात लावून बघू दे. तिथं डॉक्टर तुम्ही बाबर काय हा नाही काय ना जरा असा उठला का ना डॉक्टर पाय कापतील आहे का पाय कापतील उभा राहिला की देऊ चमकवली आणि एक डोस देऊ दोन द्यायचं आणि आपणच नाही बसतो माझ्यात दम होतो. आता येतो तुम्ही माझ्या लागत त्या दिवशी 3 दिवसाचा कोर्स करा चमकवला काय असं असं पाहिजे. एक दिवस आड काय आज उद्याच घ्या परवा दिवशी. आता तो तुम्हाला दिसलं उभा राहिलो ते पाय कसं कापतो त्याचं उभा राहापासून उठला नाही पाय फक्त आता शार्प फिरवले काय ते निवटॉनिक विथ कॅल्शियम विथ फीड सप्लिमेंट तिन्ही बी घटक आणतात. राय बघ कसा बाबाला बरोबर
डॉक्टर येणार. किती ग्रॅम मध्ये 2-2 चमचे चपाती लावायचं. तर साहेबासनी 3 इंजेक्शन झालीत. नाही 3 नाही, 1 2 3 4 इंजेक्शन झालीत. बघा करत राहायचं आपण. 1 दिवस आड द्यायचा आहे डोसिओ आणि डॉक्टर बोलते डायरेक्ट मैदानातच काढा परत. बघा काय तर घेऊन येणं आहे. आणि गाड्या असे व्यसन पण धरायला लागली नाही. साहेब बसा आता निवांत. आणि गायांची शिंग गोळी ते सगळं झाले ते आता मी जेवून येतो ती शेअर करतो.